आमचाही एक जमाना होता. पूर्वी बालवाडी हा प्रकारच नव्हता. पुढे 6-7 वर्षानंतर शाळेत जावं लागत असे. असं जर शाळेत गेलो नाही तर कोणाला काही वाटायचे नाही. सायकलने बसने पाठवायची पद्धत नव्हती. मुलं एकटी शाळेत गेल्यास काही बरे वाईट होईल अशी भीती आमच्या आईवडिलांना कधी वाटली नाही. पास नापास हेच आम्हाला कळत होतं. पर्सेंटेजचा आणि आमचा संबंध कधी नव्हता. शिकवणी लावली आहे सांगायला लाज वाटायची, कारण ढळीनवलं जायचं. पुस्तकामध्ये झाडाचं पान किंवा मोरपीस ठेवून आम्ही हुशार होऊ शकतो असा आमचा दृढ विश्वास होता. कापडाच्या पिशवीत किंवा नंतर चैन म्हणून पत्राच्या पेटीत पुस्तक आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचं एक निर्मिती कौशल्य होतं. दरवर्षी जेव्हा नव्या इयत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी पुस्तक आणि वह्यांचं कव्हर्स घालणं हा आमच्या जीवनातला एक वार्षिक उत्सव असायचा. वर्ष संपल्यानंतर पुस्तके विकणे आणि विकत घेण्यात आम्हाला लाज वाटत नसे आणि आईवडिलांना आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा बोजा वाटत नसे. कोणा मित्राच्या सायकलच्या पुढच्या दांड्यावर व दुसऱ्याच्या मागच्या कॅरियरवर बसून आम्ही रस्ते किती फिरलो हे आता आठवत नाही. आणि सरांचा शाळेत मार खाताना आणि पायांचे अंगठे धरून उभं राहताना, कान लाल होऊन पिरगाळला जाताना आमचा इगो कधी आडवा येत नव्हता. खरं तर आम्हाला इगो का हेच माहीत नव्हतं. मार खाणं ही आमच्या दैनंदिन जीवनातील एक सामान्य प्रक्रिया होती. मारणारा आणि मार खाणारा दोघेही खुश असायचे. मार खाणारा यासाठी की चला कालच्यापेक्षा तरी आज कमी धोपाटला गेलो म्हणून, आणि मारणारा आज पुन्हा हात धुवून घ्यायला मिळाले म्हणून. बिन चपला बुटांचे कोणत्याही चेंडू आणि लाकडी बॅटने वेळ मिळेल तेव्हा ग्राउंडवर क्रिकेट खेळण्याचं काय सुख होतं हे आम्हालाच माहीत होतं. आम्ही पॉकेट मनी कधी मागितला नाही आणि आईवडिलांनी तो कधी दिला नाही. आमच्या म्हणून काही गरजा नसायच्या. छोट्याच्या असायच्या तर घरातले कोणीतरी पूर्ण करून टाकायचे. 6 महिन्यातून कुरमुरे फरसाण खायला मिळाले तरी आम्ही बेहद खुश होतो. दिवाळीत लवंगी फटाक्यांचे लाट सुटी करून एक एक फटाका उडवत बसणे यात काही अपमानास्पद आम्हाला वाटला नाही. आणि कोणी दुसरा फटाके फोडत असेल तर त्याच्या मागं तेही धावायचो. आम्ही आमच्या आईवडिलांना कधी सांगून शकलो नाही की आमचं तुमच्यावर किती प्रेम आहे, कारण आय लव्ह यू म्हणणं आम्हाला माहितीच नव्हतं. आज आम्ही असंख्य टक्के टोमणे संघर्ष करत दुनियेचा एक हिस्सा झालो आहे. काहींना जे हवं होतं ते त्यांनी मिळवलं आहे, तर काहींना काय माहिती शाळेतील ते डबल ट्रिपल सीटवर फिरवलेले आणि स्कूल बाहेरच्या त्या हाफ पॅन्टवाल्या गोळीवाल्याकडून काय काय त्या मित्राच्या कृपेने मिळायचे ते कुठे हरवलेत ते. आम्ही जगात कुठेही असू दे, पण हे सत्य आहे की आम्ही वास्तव दुनियेत जगलो आणि वास्तवात वाढलो. कपड्यांना ना सुरकत्या पडू न देणं आणि नात्यांमध्ये औपचारिकता जपणं आम्हाला हे कधी जमलंच नाही. भाकरी आणि भाजीशिवाय मधल्या सुट्टीतला काही डबा असतो हे आम्हाला माहीत नव्हतं. आपल्या नशिबाला चुकूनही दोष न देता आम्ही आनंदाने आजही स्वप्न पाहतोय. कदाचित ते स्वप्न आम्हाला जगायला मदत करताय. ते आम्ही जगलो आणि वर्तमानाशी काही तुलना होणार नाही. आम्ही चांगले असू किंवा वाईट, पण आमचाही एक जमाना होता. कोणी पाठवले माहीत नाही, पण खूप आवडले म्हणून हे सादर केले. थँक्यू.